एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाही तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंची टीका. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचक टोला. मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. कितीही दिवस लागू द्या, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. राज ठाकरेंचं मत. इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मोठ्या विजयानंतरही शांतता हे कसलं द्योतक. मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ. राज ठाकरेंची टीका. विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही. सन्नाटा त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे नाही. निवडणुकीत पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. राज ठाकरेंची मागणी. कुणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही. हे सर्व समजणाऱ्या शरद पवारांच्या हे लक्षात आल्यामुळे ते बैठकीला गेले नाही. पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला.